ॐ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनसमन्तास्तुतिमरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभैरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ओम जयंती मंगलाकारी भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते। जपदग्निसुतो वीरो क्षत्रियांकरप्रभो गृहाणार्घ्यं मया दत्तं कृपया परमेश्वर। भगवान परशुराम विष्णूच्या 24 अवतारापैकी 6वा अवतार, तसेच आपल्या पुराणांमध्ये संस्कृतीमध्ये सांगितलेल्या सप्त चिरंजीवीपैकी एक असाधारण उत्तुंग व्यक्तिमत्व। पण त्यांच्याद्वारे झालेल्या काही कार्यामुळे त्यांच्याविषयी झालेले गैरसमज तसेच जसे त्यांनी 21 वेळा पृथ्वी निश्क्षत्रिय केल्याने व त्यामागील त्यांची भूमिका समजून न घेतल्यामुळे ते क्षत्रिय विरोधी आहेत अशी झालेली सर्वसाधारण धारणा। तर कृतयुगामध्ये चंद्रवंशामध्ये गादी नावाचा एक महान पराक्रमी तसेच सत्वशील राजा झाला। त्याला सत्यवती नावाची एक लावण्यवतीशी कन्या होती। ती उपवर होताच अनेक राजांनी तिला विवाहाची मागणी घातली। त्याचप्रमाणे तपस्वी अशा भृगुपुत्र रुचिक ऋषींनी सुद्धा तिला विवाहाची मागणी घातली। तेव्हा गादीने त्यांना नकार देणे शक्य नसल्यामुळे साहजिकच गादीला असे वाटत होते की आपली कन्या हे का सार्वभौम अशा राजाला द्यावी। त्यामुळे त्यांनी ऋषींना नकार देणे शक्य नसल्यामुळे एक अशी विचित्र अट ठेवली की जर ते त्यांना त्यांचे संपूर्ण शरीर पांढरशुभ्र असून फक्त एक कान काळा असेल असे 1000 अश्व आणून देतील तर ते सत्यवतीचा विवाह त्यांच्याशी लावून देतील। तेव्हा महान तपस्वी अशा रुचिक ऋषींनी भगवान सूर्यदेवाची आराधना केली व त्यांच्यापासून तसे 1000 अश्व मिळवले व ते गादीला दिले। नंतर साहजिकच राजाने सत्यवतीचा विवाह रुचिक ऋषींशी लावून दिला। एकदा रुचिक ऋषी साधनेसाठी बसले असताना त्यांची पत्नी आणि सासू यांनी एकाच वेळी त्यांच्याकडे उत्तम अशा संतती प्राप्त होण्याची इच्छा व्यक्त केली। तेव्हा ऋषींनी आपल्या तपस्सामर्थ्याने त्या दोघींसाठी उत्तम असा वेगवेगळ्या प्रकारचा चरू शिजवला व त्या दोघींना सेवन करण्यास सांगून ते आपल्या अनुष्ठानासाठी निघून गेले। इकडे त्यांच्या सासूच्या मनात अशी शंका उत्पन्न झाली की कदाचित ऋषींनी त्यांच्या पत्नीकरता श्रेष्ठ व आपल्याकरता कनिष्ठ असा चरू शिजवला असेल। तेव्हा तिने आपल्या मुलीला सांगून चरूची अदलाबदली केली व त्या दोघींनी तो सेवन केला। हे जेव्हा ऋषींना समजले तेव्हा त्यांना फार राग आला व त्यांनी सत्यवतीला सांगितले की तुझा मुलगा हा जरी जन्माने ब्राह्मण असेल तरी तो क्षत्रियांसारखा सहारक होईल व गादीपत्नीचा मुलगा जरी जन्माने क्षत्रिय असेल तरी तो ब्रह्मतेजस्वी होईल। आज ब्रह्मतेजस्वी मुलगा म्हणजेच गादीपुत्र विश्वामित्र। जेव्हा सत्यवतींनी त्यांना तसे न होण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की ठीक आहे, तुझा पुत्र जरी तसा झाला नाही तरी तुझा नातू मात्र निश्चितच तसा होईल। काही काळानंतर सत्यवतीला तेजस्वी असा पुत्र झाला ज्याचे नाव महर्षी जमदग्नी होय। त्यांचा विवाह रेणू राजाची कन्या रेणुकेशी झाला। त्या दोघांचा 5वा पुत्र म्हणजेच महान सप्तचिरंजीवी परशुराम, त्यांचे मूळ नाव हे राम होय। आजही त्यांचे जन्मस्थान आपल्याला इंदोरजवळ जानापाव येथे बघायला मिळेल। परशुरामांनी बालपणापासून अनेक प्रकारचे शास्त्रार्थ व शस्त्रार्थाचे शिक्षण घेतले। त्यांनी शास्त्रार्थाचे शिक्षण आपले वडील महर्षी जमदग्नी यांच्याकडून घेतले, तर शस्त्रार्थाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी भगवान शंकराची घोर तपस्या करून त्यांच्यापासून अनेक प्रकारची शस्त्रार्थाची विद्या प्राप्त केली व त्यांना प्रसन्न करून त्यांच्यापासून अजय असा अमोघ असा परशु मिळवला आणि तेव्हापासून त्यांचे नाव परशुराम असे झाले। एकदा रेणुका माता स्नानासाठी सरोवरात गेली असताना तिने तिथे गंधर्वांना क्रीडा करताना पाहिले। त्यामुळे काही क्षणांसाठी काही होईना
तिच्या मनात व्यभिचार उत्पन्न झाला. हे जमदग्नी ऋषींना कळताच त्यांनी आपल्या 5 मुलांना तिचा शिरच्छेद करण्यास सांगितले. पण भगवान परशुरामांव्यतिरिक्त इतर 4 जणांनी तसे करण्यास नकार दिला. भगवान परशुराम आपल्या पित्याचे तपस्सामर्थ्य ओळखून होते, त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आईचा शिरच्छेद केला. त्यानंतर जमदग्नी ऋषींनी प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी आपली आई पूर्ववत व्हावी व झालेल्या कृत्याची स्मृती आपल्या भावंडांना व मातीला शेष राहू नये असे वरदान मागितले व महर्षी जमदग्नींनी ते तात्काळ पूर्ण केले. इकडे हैहय वंशात अर्जुन नावाचा फार पराक्रमी राजा होता. त्यांनी भगवान दत्तात्रय यांची घोर उपासना केली व त्यापासून अणिमासारख्या अनेक प्रकारच्या सिद्धी व सहस्त्रबाहू अर्थात सहस्त्र हत्तींचे बळ प्राप्त केले होते आणि तेव्हापासून त्याचे नाव सहस्त्रार्जुन असे पडले. इतके बळ मिळवल्याने त्याला असे वाटले की आता आपण अमर झालो आहे. आणि लक्षात ठेवा की जेव्हा मनुष्याला मरणाची भीती नाहीशी होते तेव्हा त्याच्यातील राक्षस जागा होतो. एकदा हा सहस्त्रार्जुन स्नानासाठी नर्मदा नदीत गेला असता त्यांनी गमतीने आपल्या सहस्त्र बाहूंनी नदीचा प्रवाह अडवला. तेव्हा त्यांच्या मागील बाजूस संध्या करत असलेल्या रावणाच्या नाकातोंडात पाणी गेले व त्याने सहस्त्रार्जुनाशी युद्ध पुकारले. तेव्हा सहस्त्रार्जुनाने रावणाचा सहज पराभव करून त्याला आपल्या कारागृहात टाकले. नंतर रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषींच्या विनंतीवरून त्याला सोडून दिले. असा हा सहस्त्रार्जुन एकदा आपल्या सैन्यासह शिकारीसाठी वनात गेला असता त्याला पार तहान लागली व क्षुधा तृप्तीसाठी तो तिथूनच जवळ असलेल्या महर्षी जमदग्नींच्या आश्रमात गेला. तेव्हा ऋषींनी त्याचे यथोचित स्वागत केले व त्याला सर्व सैन्यासह भोजन करण्याची विनंती केली. राजा हातपाय धुवून नदीवरून आला असता त्यांनी पाहिले की त्याच्या सर्व सैन्यासह भोजन करण्यासाठी पंचपक्वान्नाचे जेवण तयार आहे. हे पाहून त्याला फार मोठे आश्चर्य वाटले, कारण की इतक्या कमी अवकाशात जी गोष्ट त्याच्यासारख्या राजालाही शक्य नव्हती ती ऋषींना कशी काय शक्य झाली असे त्याला वाटले. त्याने ऋषींना याबाबत विचारले असता त्यांनी त्याला इंद्रापासून मिळवलेल्या कामधेनू काही विषय सांगितले की जिच्यापासून पाहिजे ती इच्छा तात्काळ पूर्ण होते. अशीच कथा आपल्याला महर्षी वशिष्ठ यांच्या बाबतीत आढळून येते. वास्तविक हे दोघंही कुलगुरू होते. कुलगुरू म्हणजे ज्यांच्या हाताखाली एकाच वेळी 10,000 विद्यार्थी शिक्षण घेतात असे हे कुलगुरू. कोणत्याही राजाला छात्रशक्ती आपल्याजवळ असावी असे वाटते, त्यामुळे साहजिकच ती कामधेनू राजाला आपल्यापाशी राहावी असे वाटले आणि त्याने ऋषींना ती त्यांना देण्याची विनंती केली. जेव्हा ऋषींनी ते मान्य केले नाही तेव्हा सहस्त्रार्जुनाने त्यांच्याशी युद्ध केले. त्यावेळी रेणुकामातेने परशुरामांचा धावा केला. परशुराम त्यावेळी महेंद्र पर्वतावर तपश्चर्यासाठी गेले होते. भगवान परशुराम तेथे येऊन त्यांनी सहस्त्रार्जुनाशी युद्ध केले. सहस्त्रार्जुनाने त्यांच्यावर एकाच वेळी 500 बाण सोडले. तेव्हा भगवान परशुरामांनी त्यांचे ते 500 बाण आपल्या परशुने परतवून दाबले व त्या अमोघ दिव्य अशा परशुने त्याचे शिर उडवून दिले. नंतर जमदग्नी ऋषींच्या आदेशावरून ते प्रायश्चित्त म्हणून पुन्हा महेंद्र पर्वतावर निघून गेले. इकडे पित्याचा वधाचा सूड घेण्यासाठी सहस्त्रार्जुनाचे 1000 पुत्र यांनी सर्व क्षत्रियांना एकत्र करून जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर आक्रमण केले व महर्षी जमदग्नीचा वध केला आणि माता रेणुकेवर 21 वेळा वार केले. त्यावेळी माता रेणुकेचा टाहो ऐकून भगवान परशुराम तिथे आले व त्यांनी त्या सर्व क्षत्रिय आणि सहस्त्रार्जुनाच्या 1000 पुत्रांचा वध केला आणि त्यांच्या कृत्यामुळे खिन्न होऊन त्यांनी पृथ्वी 21 वेळा निश्क्षत्रिय करण्याचा प्रण केला आणि तो तसा पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांच्या रक्तांनी आपले पित्याचे तर्पण केले. आता त्यांच्या ह्या कृत्यामुळे साहजिकच त्यांना क्षत्रिय विरोधी ठरवण्यात आले, पण वास्तविक त्यांनी फक्त क्रूर अशा काही क्षत्रिय शक्तींचाच नाश केला व त्यांना शासन केले. कारण तसे नसते तर दशरथ वंश, जनक वंश हे त्यानंतर शिल्लक राहिले नसते. आणि इतकेच नाही तर त्यांनी भीष्माला गुरुविद्या देऊन त्यांना श्रेष्ठ असे योद्धा बनवले. तसेच त्यांनी त्यानंतर जिंकलेली सर्व भूमीही आपल्या आईच्या श्राद्धाच्या वेळी महर्षी कश्यपांना दान करून टाकली. त्यातून त्यांची
त्याच वृत्ती दिसून येते. त्यानंतर कश्यपांच्या आज्ञेनुसार त्यांनी सह्याद्रीपासून समुद्राला दूर करून नवीन कोकण प्रांत निर्माण केला, की जेथे राहणारे ब्राह्मण आजही चित्तपावन म्हणजे ज्यांचे चित्त परशुरामांच्या कृपेने पावन झालेले आहे असे ओळखले जातात. त्यानंतर ते पुन्हा तपस साधण्यासाठी महेंद्र पर्वतावर गेले व त्यावेळी आपल्याकडील धनुष्य हा त्यांनी राजा जनकाला दिला व त्याला सांगितले की जो कोणी हा धनुष्यभंग करेल त्याचा विवाह सीतेशी लावून दे. जेव्हा रामांनी तो धनुष्यभंग केला तेव्हा ते तिथे आले व त्यांनी विष्णुरूपी रामाला ओळखून त्यांच्या हातात आता सृष्टी सुखरूप आहे असे समजून ते कायमस्वरूपी महेंद्र पर्वतावर निघून गेले. आणि आता जेव्हा या कलियुगात कल्की अवतार होईल तेव्हा ते त्यांचे गुरु बनून पुन्हा येतील व या पृथ्वीचा उद्धार करतील. अशा हा श्रेष्ठ परशुरामांना साष्टांग दंड.